नमस्कार, मी विजया वामन। लोकसभा निवडणुका झाल्या, प्रचार संपला, राज ठाकरेंची भूमिका संपली। भाजप नाही, उद्धव ठाकरेंशी राज ठाकरेंनी जुळवलं असतं तर? राज ठाकरे साहेब हाताशी काय आलंय? एकनाथ शिंदे सत्तेत भाजपासोबत सामील झाले त्यावेळी तुम्हीच होते जे म्हटले होते की यांच्यापासून सावध राहा, वाटाघाटीत हे डाव करतात। पुढे जाऊन तुम्ही बिनशर्त भाजपला पाठिंबा दिला, बदल्यात कोकणच्या पदवीधर जागेसाठी आपला उमेदवार दिला, तिथेही तुम्हाला माघार घ्यायला यांनी भाग पाडलं। यापेक्षा उद्धव ठाकरेंशी जुळवून घेतलं असतं तर? नेमकं घडलंय काय? लोकांना राज ठाकरे खटकले त्याची 5 कारणं। 1. राज ठाकरेंनी भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा लोकांना आवडला नाही। 2. 2019 ला एक आणि 2024 ला एक भूमिका घेतल्यानं नेतृत्व ठाम नाही यावर शिक्का लागला। नंबर 3. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावं अशी बनलेली भावना। नंबर 4. राज ठाकरे भाजपासोबत जाताच भाजप बद्दल मवाळलेली राज ठाकरेंची भाषा। आणि नंबर 5. राज ठाकरेंची बदलती भूमिका डॅमेज करणारी ठरली। काँग्रेसला अच्छे दिन आले तर मनसेला का नसते आले? लोकसभेत भाजपला पाठिंबा देताना विधानसभेचं पुढचं पुढे बघू म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे। माहितीनुसार मनसे 200 ते 250 विधानसभांवरती लढण्याची चाचपणी करते। हे का घडलंय? भाजप सोबतची युती का तुटली? महायुतीतच मनसे 20 जागा घेऊन लढणार अशा चर्चा होत्या, मात्र त्या चर्चा राज ठाकरेंनी काल फेटाळल्यात। लोकसभेलाच पाठिंबा देतेवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जागा वाटपावरून टीका केलेली होती, मात्र आता लोकसभेनंतर विधानसभेत दगाफटका झाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा सुद्धा मनसे देतच होतं आणि तो सुरू झालाय। 2009 ला राज ठाकरेंनी विधानसभेत 143 उमेदवार उभे केले। पहिल्याच दमात त्यांनी त्यांचे 13 आमदार जिंकले। त्यांनी 5.71% मतं मिळवली होती। त्यांच्या पक्षानं 2014 ला आणि 2019 ला उमेदवार उभे केले, पण एकच आमदार जिंकला। त्यावेळी त्यांनी 3.15% मतं घेतली। 2019 ला 101 उमेदवार उतरवले, त्यावेळीही एकच आमदार निवडून आला। मतदानाची टक्केवारी घटून 2.25% आली। यंदा 2024 ला मनसे 200 ते 250 जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणूक बघितल्यास मनसेनं 2009 ला 11 लोकसभांवरती उमेदवार उभे केले। या निवडणुकीत त्यांनी 4.1% मतं घेतली। 2014 ला 10 उमेदवार उभे केले, ती टक्केवारी घसरून 1.5 लाखांपर्यंत म्हणजे 1.5 पर्यंत आली। 2019 ला मनसे लोकसभा लढली नाही, पण राज ठाकरेंनी भाजपा विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इतरांना मतदानाचं आवाहन केलं। युती आघाडी काहीही केली नव्हती। 2024 ला देखील मनसे लोकसभेत उतरली नाही, मात्र यावेळी राज ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधात भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं। शिवसेनेतून 40 आमदार फुटले तोपर्यंत सगळं काही ठीक होतं, पण ज्यावेळी तुम्ही धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव काढून घेतलं ते लोकांना पटलं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट काल केला। त्यांनी म्हटलंय की अमित शहांना प्रत्यक्ष भेटीत मी हे सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तुमचे जे काही राजकारण असेल ते राजकारण तुम्ही करा, पण राजकारणामध्ये बाळासाहेबांना आणू नका असं मी स्पष्टपणे म्हटलं। पुढे राज ठाकरेंनी असंही सांगितलंय की महाविकास आघाडीला जे मतदान झालंय ते मोदींविरोधात झालेलं आहे, म्हणजे हे मोदींविरोधात झालेलं मतदान आहे, ते मतदान महाविकास आघाडीच्या प्रेमातून झालेलं नाहीये। म्हणजे मोदींविरोधात जो रोष होता त्या विरोधात महाविकास आघाडीला जनतेनं मतदान दिलेलं आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये मराठी माणसानं अपेक्षेप्रमाणे मतदान केलेलं नाहीये, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मुस्लिम गटाकडून शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावरती मतदान करण्यात आलं असंही राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं। लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण त्यांनी असंच काहीसं केलं, परंतु 2019 ला एक भूमिका घेतलेले राज ठाकरे, 2024 ला दुसरी भूमिका घेतलेले राज ठाकरे ही लोकांना पटलेले नाहीये। राज ठाकरेंचा चढता उतरता आलेख जो आहे 2009 सालापासूनचा आपण तो सुद्धा बघितला। मग अशा वेळी लोक म्हणतायत कधी भाजपासोबत कधी शरद पवारांसोबत त्यांच्यासोबत जुळवून घेण्यापेक्षा किंवा याला मतदान करू नका किंवा याला मतदान करा असं म्हणण्यापेक्षा जर दोन्ही भावांनीच एकमेकांसोबत जुळवून घेतलं तर, दोघांपैकी कोणीतरी एक पाऊल पुढे टाकलं तर,
ज्यावेळी शिवसेना फुटली होती त्यावेळी उद्धव ठाकरेंचा पक्ष आता मनसेत झाली अशा चर्चा झाल्या आणि सगळ्यात मोठी चर्चा तर अशी झाली आहे की 2009 ची निवडणूक झाली आणि त्यानंतर 2014-2019 च्या निवडणुकीत मनसेला गळती लागली. अशीच गळती तर काँग्रेसला लागली होती. काँग्रेस हा राष्ट्रीय दर्जाचा मोठा पक्ष असताना सुद्धा काँग्रेसचे एक खासदार जो होता तो मागच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेला होता. आता त्या काँग्रेसचे जर 13 होऊ शकतात तर मग राज ठाकरेंचे का नाही? पण राज ठाकरेंना त्यांच्या भूमिका किंवा बदलत्या भूमिका नडतायत असंही बोललं जात आहे. आता या सगळ्यांमध्ये विधानसभेला याचं त्याचं घोडं मिरवण्यापेक्षा दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे अशाही चर्चा होऊ घातल्यात. याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.